50 वर्ष असून सुद्धा मी या ठिकाणी मुलांच्या सपोर्टसाठी आलेलो आहे. आपल्या देशामध्ये विद्यार्थी आणि शिक्षण याच्याकडे एक वेगळ्या स्वरूपाचा दृष्टिकोन पाहण्याचा आणि भाजप सरकारचा झालेला आहे. शाळा बंद होतात, हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचं राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय. आपले प्रश्न कोणते आहेत आणि आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहे याचं प्रत्येकाने मूल्यमापन केलं पाहिजे. मी महाराष्ट्रामधून आलेलो आहे, शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून, आणि ज्या गावाला राजगुरुनगर नाव प्राप्त झालेले आहे त्या हुतात्मा राजगुरूंच्या भूमीतून आलेलो आहे. आणि हे यासाठी आलेलो आहे की या मुलांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे. आमचा सगळा सपोर्ट या मुलांसाठी आहे. वंदे मातरम. आपण कुठून आलेला आहे? महाराष्ट्रीयन दिसता. मी महाराष्ट्रामधून आलो आहे, खेड तालुका, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून आलो आहे. काय येण्याचं कारण काय? येण्याचं एकमेव कारण आहे का आज जे आपल्या विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन चालू केले ते कशासाठी केले आणि त्यांना आपण का सपोर्ट केला पाहिजे. मी त्यांना खास करून सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. माझी मुलं आता मोठी होणार आहे आणि ह्या भविष्य हे विद्यार्थी आपल्यासमोर ते पुढलं 50 वर्षाचं भविष्य आज इथं उभं राहिले कशासाठी. मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलो. काय वातावरण वाटतं इथलं पाहून? इथं विद्यार्थ्यांचा जोश पाहतात, मग खरंच खूप आनंद होतो इथं आल्याचं. मला तर खूप आनंद वाटतो का मी ह्या विद्यार्थ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी होतोय याचा मला अभिमान आहे. किती दिवस झाले तुम्ही इथं आले? आजचा दुसरा दिवस झाला मी इथं आहे. काय वाटतं तुम्हाला यश अपयशाबद्दल? माझं असं वैयक्तिक मत आहे का विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे राजीनामा देण्याची शिक्षण मंत्र्यांची, तर खरोखर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुढं विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करावं. Matrem!